मी ना तुम्हाला सुरुवातपासून सांगतो आता सर्व माहिती। हे बघा 3600 कोटी रुपये जे डीबीटीवरती पाठवले होते ना मुख्यमंत्री साहेबांनी, हे बघा 3600 कोटी रुपये हे मुख्यमंत्री साहेबांनी डीबीटीवरती पाठवले, बरोबर। डीबीटीवरून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आता 1500 रुपये जमा होत आहेत। आणि बघा पैसे 3600 कोटी रुपये हे डीबीटीवरती पाठवले, त्यानंतर भरपूर बहिणींचे कमेंट आले की अजून पैसे आले नाही, पैसे आले नाही। कमेंटमध्ये नोच टाईप केलेला आहे, सर्वांनी नो 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 टाईप केलेला आहे, कारण हे पैसे डीबीटीवरती पाठवण्यात आले तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले नव्हते। परंतु आता सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे बहिणींनो, कारण आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली। आणि बघा जेव्हा मंत्री आदिती तटकरे मॅडम या संदर्भात माहिती देतात त्या रोज पैसे येतात, त्यामुळे आज मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली आणि पैसे आजपासून सुरू झाले। हे बघा आज सर्वांच्या खात्यात पैसे आले। आता आजपासून सुरुवात झालेली आहे, म्हणजे आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहेत। आणि असं नाही की लगेच सर्व बहिणींच्या खात्यात येऊन जातील, असं नाही, काही बहिणींना थोडा उशिरा येतील, उशिरा। काही बहिणींना आज 1-2 तासात येऊ शकतात, पुढील 1-2 किंवा 3 तासात पैसे येऊ शकतात, सांगता येत नाही। काही बहिणींना पुढील 10 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात। म्हणजे आता पैसे येणे सुरू झालेले आहे। सर्व ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले आहे। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, तुम्ही सर्वजण 1500 रुपयाची वाट बघत होते। हे 1500 रुपये आज जमा होतील, उद्या जमा होतील अशी अपडेट तुम्ही रोज बघत होते, परंतु पैसे काही तुमच्या खात्यात जमा झाले नव्हते। परंतु आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यात 100% पैसे आले, सुरुवात झाली, पैसे सुरू झाले, सर्वात मोठी अपडेट। त्यानंतर तुम्हाला जुलैच्या हप्त्यासंदर्भात पण माहिती मी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा तर जूनचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, चेक करा सर्वांनी। तुम्ही फक्त एक काम करा, आता पहिले चेक करा SMS, मोबाईलचे SMS जे असतात ना, मोबाईलचे SMS चेक करा बरं। त्यानंतर मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी जी घोषणा केलेली आहे ना, ती घोषणा पण तुम्हाला मी दाखवतो। पहिले सर्वांनी मोबाईलचे SMS चेक करायचे आहेत। मोबाईलचे SMS चेक केले, जरी पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर पुढील 1-2 तासात तुमच्या खात्यातून पैसे येऊन जातील। ओके, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि आज जी माहिती तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये, तर ही माहिती तुम्हाला कोणीच सांगितली नसेल। आणि जी माहिती मी तुम्हाला सांगतो ना, अशी माहिती तुम्हाला यूट्यूबवरती कोणीच सांगत नाही। सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगत असतो आणि सर्व माहिती मी जमा करून गोळा करून सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो। आणि समजून घ्या माहिती आता। हे बघा तर जून महिन्याचे पैसे जून महिन्यात न येता जुलै महिन्यात आलेले आहेत, म्हणजे या जुलै चालू महिन्यात आलेले आहेत। त्यामुळे तुमचा हा देखील प्रश्न आहे, जूनचे पैसे तर आता सुरू झाले, मग जुलैचा हप्ता कधी मिळेल, जुलैचे पैसे कधी मिळतील त्या संदर्भात पण तारीख समोर आलेली आहे। ती तारीख पण तुम्हाला मी सांगतो, त्या दिवशी तुमच्या खात्यात जुलैचे पण 1500 रुपये येऊन जातील। म्हणजे जूनचे 1500 रुपये आता सुरू झाले, प्लस त्यामध्ये अजून 1500 रुपये येणार आहेत तुम्हाला, म्हणजे टोटल तुम्हाला 3000 रुपये याच महिन्यात मिळणार आहे। ओके, तर अशी ही अपडेट आहे, नीटपणे समजून घ्या आता मी काय सांगत आहे तुम्हाला। आणि मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी जी घोषणा केलेली आहे ती घोषणा पण मी तुम्हाला सांगतो, आणि जी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे ती अपडेट पण सांगतो। जून हप्ता सुरू झाला, तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जून हप्ता आलेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी हो टाईप करा, कमेंटमध्ये हो टाईप करा। ज्यांना पैसे आले नाही त्यांनी नाही टाईप करा, म्हणजे आपल्याला समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणकोणत्या बहिणींना पैसे आले। हो, आणि बघा ज्यांना पैसे आले ना, हे बघा पैसे तर सुरू झाले येणे, पैसे ज्यांना आले त्यांनी कमेंटमध्ये बघा काय टाकायचं आहे, 1500 रुपये आले असं टाका। हे बघा मी तुम्हाला सांगतो, 1500 रुपये आले असं टाका।
आणि महत्त्वाचं तुमचं जो पण जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव टाईप करा, म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पडले. ओके, तर एवढं तुम्ही कमेंट करून सांगा ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी, आणि ज्यांना पैसे नाही आले असतील त्यांनी इथे डायरेक्ट नाही टाईप करा कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे आपल्याला समजेल की कोणत्या बहिणींना पैसे पडले कोणत्या बहिणींना पैसे पडले नाही. आणि ही सत्य माहिती, सर्वात मोठी खुशखबर, मी तुम्हाला डायरेक्ट मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी जे काही सांगितलेलं आहे ती माहिती दाखवतो. डायरेक्ट ती माहिती मी तुम्हाला दाखवतो. पैसे येणे सुरू झालेले आहे. नाहीतर तुम्ही म्हणतात कमेंटमध्ये फेक माहिती आहे, खोटी माहिती आहे, असं आहे तसं आहे. माहिती, सत्य माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. 3,700 कोटी रुपये जेव्हा DBTवरती पाठवण्यात आले ते कशासाठी पाठवण्यात आले? लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठीच पाठवले ना, जून हप्त्यासाठीच पाठवले ना ते. त्यामुळे आपण ती माहिती कशी खोटी म्हणू शकतो? त्यामुळे कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जे खरं आहे तेच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आता एवढा मी लांब व्हिडिओ का बनवत आहे? कारण तुम्हाला स्पष्टपणे समजायला पाहिजे, एक एक माहिती नीटपणे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, अपडेट समजायला पाहिजे तुम्हाला, त्यामुळे मी सांगत असतो. बघा आता जून हप्ता सुरू झाला त्याबद्दल माहिती. तर लाडक्या बहिणींनो, जून हप्त्याचे जे 1,500 रुपये आहेत ना, जून हप्ता, हे बघा जून हप्ता 1,500 रुपये. तर हे पैसे ना बहिणींनो सुरू झालेले आहेत. सर्व पात्र बहिणी ज्या आहेत, पात्र बहिणी, अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले. ओके, आता माहिती मी काय सांगत आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, यामधून आता जो जूनचा हप्ता आहे ना, भरपूर बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही. आता तुम्ही म्हणाल कसं? ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना तर 100% पैसे येत आहेत, परंतु अशा काही बहिणी आहेत ज्यांना जून हप्त्याचा काय पुढील हप्ते पण आता त्यांचे डायरेक्टली बंद करण्यात आलेले आहेत. आता बंद का करण्यात आले, काही बहिणींचे हप्ते का बंद करण्यात आले त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून. हा निर्णय आलेला आहे, निर्णय समजून घ्या. कोणकोणत्या बहिणींचे पैसे बंद झाले समजून घ्या. हे बघा, भरपूर बहिणी सरकारी कर्मचारी आढळल्या. सरकारी कर्मचारी भरपूर बहिणी आढळल्या. अशा बहिणींना डायरेक्ट थेट अपात्र करण्यात आलेलं आहे. 2 ते 3,000 दरम्यान एवढ्या बहिणी सरकारी नोकरीत होत्या, त्या सापडल्या, त्यांना अपात्र करण्यात आले. आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाची छाननी प्रक्रिया जी आहे, छाननी प्रक्रिया, ही छाननी प्रक्रिया अजून चालूच आहे बरं. छाननी प्रक्रिया, एक मिनटं, हां, छाननी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. आता ही छाननी प्रक्रिया का सुरू आहे? कारण या छाननी प्रक्रियेमध्ये बघा, तुम्ही काही चुकीची माहिती दिली असेल किंवा तुम्ही फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट्स चुकीचे दिले असतील, किंवा तुम्ही आता तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलं असेल, त्यानंतर तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल, त्यानंतर तुम्ही आयकरदाता असाल, सरकारी नोकरीत असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आणि महत्त्वाचं 4 चाकी वाहन तुमच्याजवळ असेल ट्रॅक्टर वगळून, तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. आलं लक्षात? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींनाच पैसे मिळणार आहेत. ओके, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मिळेल, जरी तुम्ही अपात्र झालेला असाल तर तुमचा हप्ता बंद डायरेक्ट. ओके, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात जून हप्त्याचे जे काही 1,500 रुपये आहेत ते येणे सुरू झालेले आहेत. आणि काही बहिणींना, ज्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना हप्ता बंद करण्यात आला आहे. चला आता कोणाकोणाला जून हप्ता आला, 1,500 रुपये आले, समजून घेऊया. आणि जुलै हप्त्यासंदर्भात पण तारीख जाणून घेऊया. आता तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला आता महत्त्वाची माहिती मी देतो. लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट. आणि मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी जी घोषणा केली आणि सुरुवात केली पैसे टाकण्यास, तर सुरुवात केली. मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी घोषणा केली आणि पैसे सुरू झाले.
ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट थेट 1500 रुपये आजपासून सुरुवात झाली. तर बघा सर्व माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत योजनेतील लाभार्थी महिला वाट पाहत होत्या. निधीची कमतरता असल्यामुळे जूनचा हप्ता देण्यास काहीसा विलंब झाला. बघा, खरं कारण आलं जून हप्त्या संदर्भात. आपण सर्वजण जून हप्त्याची जून महिन्यात वाट भरपूर बघितली. 20 जून रोजी पैसे येतील, 25 जून रोजी पैसे येतील, 30 जून रोजी पैसे येतील, परंतु पैसे काही आले नाही. आणि त्याचं कारण काय आहे ते कारण देखील समोर आलं नाही. कारण फक्त एकच सांगितलं जात होतं, तांत्रिक अडचण. परंतु ती अडचण होती, हे बघा, निधीची कमतरता, पैशाची कमतरता असल्यामुळे जूनचा हप्ता देण्यास थोडा विलंब झाला. परंतु आता 3600 कोटी रुपये मंजूर झाले जून हप्त्यासाठी आणि ते पैसे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्यात आले. बघा, ही सर्वात मोठी अपडेट आहे. कारण ही जी माहिती आहे ना, ही माहिती सर्वच जण तुम्हाला सांगतील असं नाही. हे फक्त मी तुम्हाला सांगताय की निधीची कमतरता असल्यामुळे जूनचा हप्ता जो आहे त्यासाठी विलंब झाला. कारण ही सत्य माहिती आहे. सत्य तुम्हाला कोणी सांगत नाही. फक्त आपलं चॅनल एकमेव चॅनल आहे ज्या चॅनलवरती तुम्हाला सर्व सत्य माहिती मिळते. तरी पण तुम्ही कमेंट करून सांगत असतात फेक माहिती आहे. आता ही फेक माहिती आहे का तुम्हीच सांगा. जूनचा हप्ता सुरू झालेला आहे. पुन्हा सांगतो मी तुम्हाला, जूनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेलं आहे. हो, जरी तुमच्यापर्यंत पैसे अजून पोहोचले नसतील तर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल, त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले नसतील. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणीचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, DBT एनेबल आहे, सर्व गोष्टी बरोबर आहेत, त्यांच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेलं आहे. तेच तुम्हाला सांगतो मी. आता बघा, आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी जी माहिती दिली आहे ती माहिती बघा. माझ्यावर विश्वास नाही तुम्हाला, तर चला आदिती तटकरे मॅडमांनी जी माहिती दिली ती माहिती बघा. आता तुम्ही, आता मी जे तुम्हाला काय सांगत आहे त्यावरती तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी काय माहिती दिली ती माहिती तुम्हाला मी सांगतो. आता बघा, मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या. तर बघा, आता अतिशय महत्त्वाची माहिती आहे. अखेर पात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकासाठी असलेल्या 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी वळविल्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. या संबंधीचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला होता. यानंतर आता जूनच्या अनुदानाबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. बघा, मी तुम्हाला जी माहिती देत आहे ही माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी जी माहिती दिली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे. आणि सर्वात मोठा निर्णय म्हणजे बघा, हे बघा, तर अनुसूचित जाती घटकासाठी असलेल्या 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी वळविल्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. या संबंधित शासन निर्णय GR पण आला होता त्या संदर्भात. यानंतर आता जूनच्या अनुदानाबाबत मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी डायरेक्टली माहिती दिलेली आहे. आता मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी काय माहिती दिली हे बघा. तुमच्या समोर सर्वच काही सांगत आहे मी तुम्हाला. जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्टद्वारे सांगितलेलं आहे. बघा, मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी काय माहिती दिली बघा. जून महिन्याचा सन्मान निधी म्हणजे जून महिन्याचा हप्ता तो सुरू आम्ही केला आजपासून आणि आजपासून पैसेने सुरू झाले असं मंत्री आदिती तटकरे मॅडम सांगत आहे. मी नाही सांगत आहे तुम्हाला आता, बरं, नाहीतर तुम्ही म्हणाल. हे बघा, सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी माहिती दिली आहे. तुम्ही X पोस्टवरती तुम्ही त्या संदर्भात माहिती बघू शकता, तिथे पण माहिती अवेलेबल आहे. मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी डायरेक्ट थेट माहिती दिली की आम्ही जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि हळूहळूपणे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. ओके, त्यामुळे पुढील 1-2 तासात तुमच्या खात्यात 100% पैसे येऊन जातील बहिणींनो. आणि ज्यांना ज्यांना पैसे आले, सुरुवात झालेली आहे, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा.
कमेंट करून सांगा की पैसे आले म्हणून आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव पण सांगा, म्हणजे आपल्याला समजेल की या जिल्ह्यात पैसे पडले, त्या जिल्ह्यात पैसे पडले, असं सर्व लाडक्या बहिणींना समजेल. त्यामुळे कमेंट करून भरभरून तुम्ही सांगा या व्हिडिओमध्ये. तर बघा, मंत्री आदित्य तटकरे यांनी पैसे सोडलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात. ओके, चला पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे, ती महत्त्वाची माहिती समजून घ्या. हे बघा, पुढे काय माहिती समोर आलेली आहे. आता मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी जून हप्ता सुरू केलेला आहे. ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणीचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे, अशा बहिणींच्या खात्यात पैसे पडणे सुरू झालेले आहे. चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा, पैसे तुम्हाला येणे सुरू झालेले आहे बहिणींनो. पुढे बघा महत्त्वाची माहिती. आता हे बघा, पुढे महत्त्वाची माहिती आहे. मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजे बघा, आजपासून सुरुवात झाली, आज ते उद्यापर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहे. सर्वात मोठी बातमी, या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो. बघा, मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी थेट पैसे तुमच्या खात्यात पाठवले. आजपासून सुरुवात झाली आणि उद्यापर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आधार लिंक बँक खात्यात सर्व बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहे. म्हणजे आजपासून सुरुवात झाली, पाठवणे सुरू झाले, उद्यापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. हा सर्वात मोठा निर्णय आहे, सर्वात मोठी खुश खबर आहे बहिणींनो तुमच्यासाठी. आपण सर्वजण वाट बघत होते, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु पैसे काही खात्यामध्ये जमा होत नव्हते. परंतु आजपासून बहिणींच्या खात्यात पैसे टाकणे सुरू झाले आणि उद्यापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे 1500 रुपये जमा होऊन जाणार आहे. ही सर्वात मोठी बातमी आहे. 1500 रुपये सर्वांना येऊन जातील. बघा, तर आजची ही सर्वात मोठी खुश खबर आहे बहिणींनो, खुश खबर. आणि ही अपडेट ऐकून तुम्ही आता खुश झालेला असाल. आणि तुम्हाला ही माहिती मी दिलेली नाही. मंत्री आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्या हे बघा. मंत्री आदित्य तटकरे मॅडम म्हणाल्या, म्हणजे आदित्य मॅडमांनी जी माहिती दिली आहे तीच माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. बघा, आजपासून पैसे येणे सुरू झाले. आजपासून पुढील 1-2 दिवसात सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. सुरुवात आजपासून झालेली आहे. त्यामुळे चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा, सर्वांना पैसे आलेले आहेत. तुम्हाला जरी अजूनपर्यंत पैसे खात्यामध्ये जमा झाले नसतील तर पुढे बघा, त्या संदर्भात पण माहिती आलेली आहे. बघा ती माहिती. तर आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जून हप्त्याचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत. ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली होती लाडक्या बहिणींसाठी. पुढे बघा महत्त्वाची माहिती. महायुती सरकारचा दृढ निश्चय. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास हा बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य तटकरे यांनी पोस्टमध्ये दिली. बघा, मंत्री आदित्य तटकरे मॅडमांनी जी पोस्ट लिहिली त्यामध्ये त्यांनी अशी ही माहिती दिली. पुढे बघा त्यांनी अजून काय माहिती दिलेली आहे हे बघा. पुढे अशी माहिती आहे की सरकारी कर्मचारी महिलांना योजनेतून वगळले. ज्या बहिणी सरकारी कर्मचारी आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या 2289 महिलांना महाराष्ट्र सरकारने योजनेतून वगळले आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या, अशी माहिती समोर येत आहे. अलीकडील काळात
झालेल्या छाननीत या लाभार्थी महिला अपात्र असल्याचे आढळून आले, अशी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली होती. ओके, त्यानंतर पुढे बघा, लाडकी बहीण योजना जुलै 2024मध्ये महायुती सरकारने नोव्हेंबर 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत देते. ओके, तर बघा, सरकारी कर्मचारी बहिणी त्या 2289 एवढ्या बहिणींना या योजनेतून वगळलेले आहे. या बहिणींचा हप्ता आता बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीत असाल, आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल, 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल, 4 चाकी वाहन असेल तर अपात्र आहेत, असे ते स्पष्ट झालेलं आहे. तर ही सर्वात मोठी बातमी ती लाडक्या बहिणींसाठी. आता आपण समजून घेऊया, लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता पण मिळणार आहे. जुलैचा हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी मिळणार आहे त्याची अपडेट पण समोर आलेली आहे. ती अपडेट पण आपण समजून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अजून खास माहिती मी देतो, ती खास माहिती पण आपण समजून घेऊया याच व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा बरं. महत्त्वाची माहिती तुम्हाला पुढे अजून द्यायची बाकी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला समजून घ्या आता महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना तर 1500 रुपये सुरू झाले आजपासून. जून हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला बहिणींनो. चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा, ज्यांना पैसे अजूनपर्यंत आले नसतील त्यांनी नाही म्हणा. आता बघा, ज्यांना कोणाला पैसे आलेले नाहीत त्यांच्या संदर्भात काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, काही वेळेस काही बहिणींना पैसे येण्यास थोडा उशीर पण होतो. म्हणजे पैसे सोडले, पैसे तर सोडले परंतु काही बहिणींना उशीर होतो. त्यामध्ये बघा, आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर मग पैसे येणारच नाही, कारण आधार कार्ड बँकेशी लिंक करा पहिले, तरच DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात पैसे पाठवले जातील. आणि काही बहिणी पात्र असतात, सर्व काही आधार कार्ड बँकेशी लिंक असतात, तरी 1500 रुपये येत नाहीत. त्यामुळे त्याचं काय कारण आहे ते कारण पण समजून घ्या. हे बघा बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, सर्व माहिती बरोबर आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे, तरी देखील तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होत नसतील तर त्याचं कारण बघा. त्यासाठी थोडा टाईम लागेल, म्हणजे 1-2 तास, पुढील 1-2 तासात पैसे येतील तुमच्या खात्यात. आता सुरुवात तर झालेलं आहे, पुढील 1-2 तास वेट करा. नाहीच 1-2 दिवसात 1-2 तासात पैसे आले तर मग 1-2 दिवसात तर 100% पैसे येऊन जातात. कारण बघा, सपोज आज जरी पैसे लाडकी बहीण योजनेचा हप्ता टाकला आज, तर मग त्यासाठी पुढील 3-4 दिवसात सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येतात हळूहळूपणे. असं नाही की आज पैसे सोडले मग त्यामुळे सर्व बहिणींच्या खात्यात पैसे पडून जातील, तसं नाही. जिल्ह्यानुसार हळूहळूपणे तुमच्या जिल्ह्यात लगे हळूहळूपणे दुसऱ्या जिल्ह्यात असे पैसे येतात बहिणींनो. लगेच सर्वांच्या खात्यात पैसे येतील असं नाही. त्यामुळे तुम्ही सर्वजण थोडी वाट बघा, जास्त तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर एक महत्त्वाची माहिती. आता जून हप्ता तर लाडक्या बहिणींना सुरू झाला आहे. त्यानंतर जुलै हप्ता कोणत्या दिवशी मिळेल, जुलै हप्त्याची तारीख काय याबद्दल पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पोस्टरमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. जुलै हप्ता कधी मिळेल, जुलै हप्ता कोणत्या तारखेला मिळेल, कोणती तारीख आहे ती समजून घ्या. हे बघा, जुलैचा हप्ता लगेच तुम्हाला मिळणार नाही. आता तुम्हाला जून हप्ता मिळाला, जूनचे 1500 रुपये मिळाले, तर त्यानंतर लगेच तुम्हाला 1500 रुपये मिळणार नाही. जुलैचे जे काही 1500 रुपये असणार आहेत ते तुम्हाला मिळेल, याच महिन्यात मिळतील, परंतु जुलैचे पैसे बरं. हे बघा, 20 जुलैपर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत जुलैचे पण. आलं लक्षात? अशी ही माहिती आहे प्राथमिक. अशी अधिकृत तारीख तर काही आलेली नाही, परंतु एक अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते की 20 जुलैपर्यंत जुलैचा हप्ता पण तुमच्या खात्यात येऊन जाईल. ओके, चला आता सर्वात मोठी खुशखबर मी तुम्हाला सांगतो. ही खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे. चला, ही शेवटची खुशखबर बघून घ्या आता तुम्ही. चला आता खुश खबर बघा. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुश खबर आहे. खुश खबर अशी आहे बहिणींनो, जून हप्ता तुमच्या खात्यात आजपासून सुरू झाला. 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले. ही सर्वात मोठी खुश खबर आहे.
चेक करा, मोबाईलचे SMS चेक करा. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी 3,600 कोटी रुपये DBTवरती पाठवले. DBTवरून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले अशी माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी या संदर्भात घोषणा केली. आजपासून ते उद्यापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यात पैसे पडतील अशी माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिली. आणि जी माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिली तीच माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, ठीक आहे. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर होती, आनंदाची अपडेट होती. सर्व माहिती तुम्हाला नीटपणे समजून सांगितली. जुलै हप्त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देऊन टाकली याच व्हिडिओमध्ये. ओके, तर सर्व माहिती मी तुम्हाला सोप्या आणि सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो, सर्व योजनेसंदर्भात माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. आपण भेटू एखादी नवीन माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.